नमस्कार सहकार्याला, मी सहाय्यक निबंधक नितीन मस्के. आता आपणाला पोस्ट मास्टर या शीटमध्ये कशा पद्धतीने माहिती भरायची आहे हे सांगणार आहे. जर आपण या शीटमध्ये बघितलं तर 3 कॉलम आहेत. सिरियल नंबर, दुसरा कॉलम आहे पोस्ट नेम, तिसरा कॉलम आहे पोस्ट कोड. सहकार आयुक्त कार्यालयाच्या अधीन सर्व पोस्ट आणि त्याचे पोस्ट कोड येथे देण्यात आलेले आहेत. आपल्या कार्यालयामध्ये मंजूर आकृतिबंधानुसार जे सँक्शन पोस्ट असतील ते भरलेले असू देत किंवा रिक्त असू देत, त्याचा तपशील येथे नोंदवायचा आहे व इतर पदे जी आपल्या आकृतिबंधात नाही ती येथून काढून टाकायची आहे. आता हा एक प्रश्न विचारला जातो की सर आमच्याकडे एकच पद एकापेक्षा जास्त आहेत, जसं कोऑपरेटिव्ह ऑफिसर ग्रेड 1, कोऑपरेटिव्ह ऑफिसर ग्रेड 2 हे एकापेक्षा जास्त आहे, तर तेवढ्या वेळा ते दाखवायचे का? तर नाही, प्रत्येक पद हे एकदाच येथे दर्शवायचं आहे. आणि हे सर्व पदांचे कोड पोस्ट कोड आहेत ते स्टँडर्डाइज करण्यात आलेले आहे. याच्यात आपल्या स्तरावर कुठलाही बदल करणे हे अपेक्षित नाही आहे आणि त्या पद्धतीने कुठलाही बदल करायचा नाही. पुन्हा एकदा, आपल्या कार्यालयातील जे सँक्शन पोस्ट आहेत ते भरलेले असू देत किंवा रिक्त असू देत, त्याचा तपशील येथे नोंदवायचा आहे आणि त्या व्यतिरिक्त जे काही पद असतील ते येथून काढून टाकायचे आहे. धन्यवाद.